आगामी लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। देशात 7 टप्प्यामध्ये हे सगळी मतदान प्रक्रिया होणार आहे आणि त्यासाठीची आचारसंहिता आता लागू झालेली आहे आणि आचारसंहिता लागू होताच निवडणूक आयोग त्याचबरोबर पोलीस प्रशासन देखील ॲक्शन मोडवर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मी आता आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। आचारसंहिता लागू होताच कर्नाटक पोलिसांकडून या ठिकाणी तपासणी मोहीम आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। कर्नाटक राज्यात जी काही वाहनं येत आहेत त्याची अशा पद्धतीने कसून तपासणी केली जाते। ही वाहनं नेमकी कुठून आलेली आहेत, त्यांच्या वाहनांमध्ये कोणतं साहित्य आहे याची तपासणी आहे ती पोलिसांकडून केली जाते। आपण बघतो कशा पद्धतीनं बॅग असतील किंवा इतर जे साहित्य आहे ते तपासूनच पुढे कर्नाटक राज्यामध्ये या सगळ्या वाहनधारकांना प्रवेश आहे तो दिला जातोय। या सगळ्यासाठी आपण बघतोय निवडणूक आयोगाचे कर्मचारी त्याचबरोबर पोलीस देखील मोठ्या प्रमाणावर या सगळ्या कोगनोळी टोल नाक्यावर तैनात करण्यात आलेले आहेत आणि अशाच पद्धतीनं कर्नाटकातून कोल्हापूर जिल्ह्यात किंवा राज्यात प्रवेश करणाऱ्या सगळ्या ठिकाणी असे चेकपोस्ट आहेत ते देखील सुरू करण्यात आलेले आहेत। एकूणच आपण बघतोय आगामी लोकसभा निवडणूक ही व्यवस्थितपणे पार पडावी यासाठी आतापासूनच खबरदारी आहे ती घेतली जात असल्याचं पाहायला मिळते आणि म्हणूनच आपण बघतोय अशा पद्धतीनं आता आचारसंहिता लागू झाल्यापासूनच्या क्षणापासून अशा पद्धतीची तपासणी मोहीम जी आहे ती हाती घेण्यात आलेली आहे आणि त्यामुळं वाहनधारक देखील आपण बघतोय कशा पद्धतीने या सगळ्या तपासाला सहकार्य करतात। फक्त 4 चाकी वाहनच नाही तर ट्रॅव्हल्स असतील किंवा इतर जी काही वाहनं आहेत त्यातील साहित्याची देखील मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम आता हाती घेण्यात आलेली आहे। एकूणच आपण बघतोय आगामी लोकसभा निवडणूक ही मध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी आतापासूनच कुठेतरी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणेकडून घेतली जात असल्याचं चित्र कोगनोळी टोल नाक्यावर पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोगनोळी टोल नाका, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।